नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर। मी आता बनवते आज मुगाच्या डाळीची भजी बनवते। त्यासाठी मी एक कप आहे, त्यातली पाऊण कप डाळ घेतलेली आहे। पाऊण कप डाळ मी अशी पाण्यामध्ये 3-4 तास भिजत घातलेली होती, 2 मग भिजत घातलेली आहे। त्याच्यानंतर त्यासाठी लागणारे आपल्याला 3 हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकतात, कमी जास्त तिखट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकतात। त्याच्यानंतर मिरे घेतलेले आहेत, 7-8 मिरे घेणारे, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि हिंग, आणि तळण्यासाठी तेल लागेल आणि मीठ, आणि थोडं डाळीचं पीठ लागणार आहे। आता मी काय करणार आहे, या हिरव्या मिरच्या, मिरे आणि आल्याचा तुकडा हा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटून घेणार आहे। हे वाटून झालेलं आहे। आता मी याच्यामध्येच मुगाची डाळ टाकणार आहे, भिजत घातलेली मुगाची डाळ आहे, ही टाकते मी। आता हे पण वाटून घ्यायचं। हे वाटून झालेलं आहे। आता आपण हे काढून घेऊ याच्यामध्ये। आता याच्यामध्ये हा हिंग टाकून घेते मी, पाव चमचा हिंग घेतलेला आहे। चवीपुरता मीठ घेतलेलं आहे, कोथिंबीर टाकते आणि थोडं डाळीचं पीठ टाकते। एक टीस्पून डाळीचं पीठ टाकलेलं आहे। आता आपण हे फेटून घेणार आहे चांगलं। गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली मी, आता त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेते। तेल गरम झालं की याच्यात भजी तळून घेणार आहे। आता मी चेक करते तेल गरम झालंय का, असं थोडं टाकून बघायचं। झालेलं आहे गरम। आता आपण याच्यात भजी टाकून घ्यायचे। तळून झालेले आहेत भजी, आता काढून घेणार आहे। झालेले आहेत भजी तयार, बघू शकतात तुम्ही। बाहेरून क्रिस्पी, आतमधून मऊ, अगदी खूप छान झाले। तुम्ही पण करून बघा। रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।